अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तेव्हा आपण उपसंहार मागच्या रविवारी सुरू केला होता प्रश्न उपनिषदाचा, आणि त्यामध्ये आपण पहिल्या 3 प्रश्नाचं म्हणजे 3 खंड जे आहेत तर त्याच्यावर आपण उपसंहार पूर्ण केला होता. आणि मागच्या वेळेस तृतीय प्रश्न जो होता तो तृतीय प्रश्नामध्ये हे महर्षी पिप्पलादांना अश्वलायन ऋषींनी जे 6 प्रश्न विचारले होते त्या 6 प्रश्नामध्ये प्राणाचा संदर्भ आपण घेतला होता की प्राणाची महिमा काय आणि प्राणाचं मनुष्याच्या शरीरामध्ये प्रवेश कसा होतो, प्राण स्वतःला विभाजित करून ह्या शरीरामध्ये पंचप्राणामध्ये कसा कसा आणि कुठे कुठे असतो, आणि तो प्राण जो आहे तो मृत्यूच्या वेळेस ह्या शरीराला सोडून दुसऱ्या शरीरामध्ये कसा जातो, आणि पहिल्या शरीराच्या बाहेर कशा प्रकारे तो निघून असताना कोणत्या कारणाने तो निघतो, त्याला दिशा देणारं काय कारण आहे, आणि ह्या बाह्य पंचमहाभूतात्मक जगतामध्ये सुद्धा तो कशा प्रकारे हा प्राण विचरण करत असतो, मन आणि इंद्रिय इत्यादी आध्यात्मिक आंतरिक जगतास तो प्राण कशा प्रकारे हे सर्व धारण करत असतो, असे हे विविध प्रश्न हे अश्वलायन ऋषींनी विचारले होते. आणि त्याचं उत्तर सुद्धा हे अतिशय व्यवस्थित असं ह्यांनी दिलेलं आहे की प्राणाची जी महिमा आहे ती प्राणाची महिमा कशी आहे, आणि तो पंचप्राण कसा आहे, प्राण अपान व्यान उदान समान, आणि प्रत्येक प्राणाचं ही स्थिती काय आहे आणि त्याचं कार्य कसं आहे हे पण आपण विस्ताराने पाहिलं. आणि अशा प्रकारे त्या पंचप्राणाचं महत्त्व आपण पाहून ह्या प्राण ह्या विषयावरचं आपण संबंध विस्ताराने चिंतन केलं. असे हे 3 प्रश्न आपण मागच्या वेळेस हे विस्ताराने पाहिले. आता आपण आज चतुर्थ प्रश्नापासून चतुर्थ, पंचम आणि षष्ठ असे हे शेवटचे जे 3 प्रश्न आहेत ते 3 प्रश्न काय विचारले आहेत नेमके, त्या संदर्भामध्ये मंत्र आणि श्लोक काय आहेत आणि त्याचं समाधान हे पिप्पलाद ऋषींनी कशा प्रकारचं केलेलं आहे याच्यावर आपण श्लोक निहाय आपण उपसंहार करूया. तेव्हा चतुर्थ प्रश्नामध्ये असं म्हटलंय की त्यानंतर या प्रसिद्ध महात्मा पिप्पलाद मुनींना गर्ग गोत्रामध्ये उत्पन्न असणारा जे सौरायणी नावाचे जे ऋषी होते ते भगवान ते म्हणतात ह्या पिप्पलाद ऋषींना की हे भगवान, या मनुष्य शरीरामध्ये कोण कोण निद्रिस्त असतो, म्हणजे निद्रा घेत असताना निद्रिस्त स्थितीमध्ये कोण कोण असतो, आणि त्याच वेळेस ह्या शरीरामध्ये कोण कोण जागृत असतं, म्हणजे एकाच वेळे काही जण जे आहेत ते निद्रा अवस्थेमध्ये आहेत आणि काही जण जागृत अवस्थेमध्ये आहेत. तेव्हा त्या संदर्भामध्ये या गर्गगोत्रातल्या सौर्यायणी ऋषींनी हा प्रश्न विचारला आहे की कोण निद्रिस्त असतं आणि कोण जागा असतं, असा फार महत्वपूर्ण प्रश्न आहे. आणि आपल्या सर्वांना हा प्रश्न कधीतरी पडला असेल की आपण इतक्या गाढ निद्रेत असताना सुद्धा आपल्या शरीरामध्ये जागृत कोण राहतं, अखंड जागृत असणारं काय तत्व आहे, असा आपल्यालाही प्रश्न झाला असेल. त्यानंतर यामध्ये कोण कोण ही जी देवता, म्हणजे ज्यावेळेस स्वप्नामध्ये आपण पाहत असतो स्वप्नाबद्दलही प्रश्न विचारलेला आहे की स्वप्नात जे दिसतं त्या स्वप्नाचं सुख कोणाला प्राप्त होत असतं, आणि हे सर्वच्या सर्व हे कोणाच्या आश्रयामध्ये हे स्थित असतात, आणि म्हणजे हे सर्व देवदेवता या कोणामध्ये आश्रित असतात, आपण सुद्धा निद्रा अवस्थेमध्ये आणि स्वप्नावस्थेमध्ये कोणाचा आश्रय घेतलेला असतो, असा हा प्रश्न फार महत्वाचा प्रश्न आहे. ज्याचं निद्रेचं रहस्य याच्यामध्ये आलेलं आहे, स्वप्नाचं रहस्य आलेलं आहे, आणि आपला आश्रय कोण आहे, आपल्याला आश्रय देणारं तत्व काय आहे, हे तिन्ही गोष्टी या प्रश्नामध्ये अतिशय महत्वाच्या विचारल्या आहेत. आणि अशा प्रकारच्या ह्या जिज्ञासा ज्या आहेत या जिज्ञासा अखंडपणे आपल्याही मनामध्ये पुष्कळदा येतात की आपण जेव्हा सहजतेने रात्रीच्या वेळेस ज्यावेळेस आपण निद्रेमध्ये प्रवेश करत असतो त्यावेळेस आपली जाणीव संपलेली असते आणि केवळ नेणीव म्हणजे जाणीव नसणे या स्थितीत आपण जातो. म्हणजे आपल्याला यत्किंचितही जाणीव नसताना कोण जागृत असतो, फार म्हणजे विलक्षण प्रश्न आहे.
की जागा कोण असतो हे आपल्याला माहिती नाही. शरीरामध्ये जागा कोण असतो, असा हा जागृत कोण असतो, असा हा जो प्रश्न आहे, तर आपण झोपलेले असताना आपल्याला जाणीव नसते आणि आपल्याला जाणीव नसताना सुद्धा कोणीतरी जागा आहे या शरीरामध्ये हे आपल्याला माहीत नसतं. म्हणजे जिज्ञासा मोठी गमतीदार आहे. आणि स्वप्नावस्थेमध्ये सुद्धा आपण स्वप्नावस्थेमध्ये नेमके आपण कुठे असतो, आपला निश्चित त्या ठिकाणी रोल काय असतो, आपल्याला काय आपण कार्यरत असतो. आणि हे सर्वचे सर्व ज्या देवता आपल्यामध्ये आहेत, या सर्व देवता अंततः कोणाचा आश्रय घेतात, असा हा प्रश्न आपल्याला समजणं आवश्यक आहे. तेव्हा एकदा प्रश्नाचं स्वरूप एकदा समजलं की मग त्याचं जे काही उत्तर दिलेलं आहे पिपलाद महर्षींनी, तर ते उत्तर देताना मूळ प्रश्न आपल्या डोक्यात जरा राहिला तर उत्तर समजायला मदत होते. तेव्हा दुसऱ्या मंत्रामध्ये त्या सुप्रसिद्ध महर्षींनी असं सांगितलं की हे गार्ग्य, ज्या प्रकाराने अस्त होणाऱ्या सूर्याची किरणे या तेजोमंडलामध्ये सर्वच्या सर्व एकत्र येऊन ते लुप्त होतात, कुठपर्यंत लुप्त होतात, पुन्हा सूर्य उदय होईपर्यंत. आणि जेव्हा पुन्हा सकाळी सूर्योदय होतो तेव्हा ही गुप्त झालेली जी किरण आहेत ती सर्वच्या सर्व किरणे पुन्हा सर्व दिशेने पसरतात. असा आपण दररोजचा अनुभव घेतो. आपला दिवस सुरू होतो तेव्हा सूर्योदय झालेला असतो आणि सूर्योदयाच्या माध्यमातून आपण सूर्याचे किरण पाहतो, जे संबंध ब्रह्मांडाला हे तेजोमय करतात, आपल्या पृथ्वीला सुद्धा हे संबंध तेजोमय करतात. आणि हे दिवसभर चालतं 24 तास. आणि त्याच्यानंतर संध्याकाळ होते आणि सूर्य कलतो पश्चिमेकडे. आणि पश्चिमेकडे तो जेव्हा मावळायला लागतो आणि जसा जसा तो मावळतो तसा तसा ते जे किरण आहेत ते किरण पुन्हा एकदा सूर्यामध्ये लुप्त होऊन जातात आणि सर्व किरणांना घेतो तो सूर्य. आणि पश्चिमेला तो त्या ठिकाणी त्याचा अस्त होतो. अस्त झाल्यानंतर पुन्हा किरण दिसेनाशी होतात. आणि हीच गोष्ट पुन्हा एकदा सकाळी घडते आणि पुन्हा एकदा संध्याकाळी घडते. असं 24 तासाचं हे चक्र आहे. या चक्रामध्ये किरणांचं बाहेर येणं आणि किरणांचं मध्ये जाणं हे आपण पाहतो. हे उदाहरण दिलंय त्यांनी. आता या उदाहरणाप्रमाणेच निद्रा अवस्थेमध्ये सर्व इंद्रिय हे देखील या परमदेवाच्या मनात एक होऊन जातात. आता हे मन जे आहे ना हे इंद्रियाचं नियंत्रक आहे. म्हणून हे सर्व किरण म्हणजे जे इंद्रिय, या ठिकाणी किरणाची तुलना ही इंद्रियाशी आहे. इंद्रियाला किरणाची उपमा दिलेली आहे. आणि जेव्हा मनुष्य निद्रेमध्ये जातो म्हणजे सूर्यास्त होतो त्याच्याशी तुलना केलेली आहे. तर सूर्यास्त जसं होतो त्यावेळेस त्याचा अस्त होतो, लय होतो त्याचा, आणि तो पृथ्वीच्या दुसऱ्या बाजूने जातो. तर इथे जेव्हा आपण निद्रा अवस्थेमध्ये जातो त्यावेळेस हे जे इंद्रिय आहेत, पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय, हे दशेंद्रिय जे आहेत हे दशेंद्रिय हे मनरूपी देवामध्ये जाऊन विलीन होतात. म्हणजे आता निद्रा ही प्रक्रिया काय ही सांगायला सुरू केली आहे ऋषींनी. आणि त्या प्रक्रियेमध्ये त्याने त्याचं वैशिष्ट्य असं सांगितलंय की निद्रा म्हणजे इंद्रिय म्हणजे बहिःकरण. हे बहिःकरण जे आहे हे अंतःकरणात येऊन विलीन होतात. मन हे अंतःकरणात आहे. मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे अंतःकरण आहे. म्हणजे आतल्या बाजूने आहे म्हणून अंतःकरण आहे. आणि इंद्रिय बाहेरच्या बाजूने आहेत म्हणून त्याला बहिःकरण असं म्हटलंय. तर हे बहिःकरण हे अंतःकरणात लीन होतं. ज्याप्रमाणे किरण सूर्यामध्ये लीन होतात आणि सूर्य अस्ताला जातो त्याप्रमाणे सर्व इंद्रिये ह्या मनामध्ये हे विलीन होतात. आणि त्याचं कारण असं आहे की त्यावेळी तो जीवात्मा त्यावेळेस कुठल्याच प्रकारची कृती करत नाही. म्हणजे त्याचं असं वर्णन केलं आहे की तो जीवात्मा अशा वेळेस न ऐकत असतो, न पाहत असतो, न वास घेत असतो, न स्वाद घेत असतो, न स्पर्श करत असतो, न बोलत असतो, न ग्रहण करत असतो, न मैथून आनंद भोगत असतो, न मलमूत्राचा त्याग करतो आणि न चालत असतो. तर अशा वेळेस तो जीवात्मा निद्रा घेत असतो असं लोक म्हणतात. म्हणजे याच्यात दोन गोष्टी समजल्या की दिवसभरातल्या ह्या सर्व ज्या क्रिया आहेत त्या क्रिया करणारा जो कर्ता कोण आहे तर तो जीवात्मा आहे. तर त्याचं हे कर्तेपण जे आहे या निद्रा अवस्थेमध्ये शून्यवत होतं.
म्हणजे त्याची जी क्रिया आहे ना ती शून्य होते केव्हा, ज्या वेळेस जीवात्मा निद्रेमध्ये जातो. म्हणजे निद्रेमध्ये जाणारा कोण आहे हेही कळालं आणि निद्रेमध्ये जाताना त्याची काय स्थिती आहे हेही कळाली. निद्रेमध्ये जाण्याच्या पूर्वी जीवात्मा हा क्रिया करत होता आणि ज्यावेळेस निद्रा सुरू होते तेव्हा ज्या इंद्रियाच्या माध्यमातून तो क्रिया करत होता किंवा ज्या ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून त्याला संवेदना होत होती ते 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय हे त्या जीवात्म्यामध्ये विलीन होतात. म्हणजे आधी मनात विलीन होतात असं म्हटलंय आणि ते मन जे आहे म्हणजे अंतःकरण, मन बुद्धी चित्त अहंकार हे जीवात्म्यामध्ये विलीन होतं आणि त्याचबरोबर हे पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय जीवात्म्यामध्ये विलीन होतात आणि जीवात्मा निष्क्रिय होतो. नुसतं विलीन होत नाही तर जीवात्मा जो क्रिया करत असतो दिवसभर त्याची क्रिया करण्याचं जे कार्य आहे ते संपतं, ते शून्यवत होतं आणि मग त्यावेळेस आपण असं म्हणतो की तो जीवात्मा निद्रेमध्ये गेलेला आहे. निद्रेचं वर्णन आहे सगळं. निद्रेचं काय नेमकं स्वरूप आहे त्या हे या ठिकाणी सांगितलंय की जीवात्म्याला ही दिवसभर जाणीव असते परंतु निद्रेमध्ये गेल्यानंतर ती जाणीव संपते म्हणून तो नेणिवेत जातो. नेणीव म्हणजे जाणीव नसणे. नेणिवेत जातो म्हणजे तो निद्रेमध्ये जातो आणि मग त्याची सर्व क्रिया, आता एवढं क्रियेचं वर्णन केलंय किती प्रकारच्या क्रिया आहेत त्या, तर दिवसभरात मध्ये ह्या सर्व ज्या क्रिया असतात तर त्या क्रिया त्याच्या शून्यवत होतात. तो संपूर्ण निष्क्रिय होतो आणि सर्व इंद्रिये दशेंद्रिये मन बुद्धी चित्त अहंकार हे त्या जीवात्म्यामध्ये विलीन होतात. ज्याप्रमाणे सूर्यास्ताच्या वेळेस सूर्याचे किरण हे सूर्यामध्ये विलीन होतात त्याप्रमाणे हे दशेंद्रिय आणि अंतःकरण चातुष्टय हे जीवात्म्यामध्ये विलीन होतं आणि जीवात्मा निष्क्रिय होतो. त्यावेळेस जीवात्मा निद्रेमध्ये गेला असं म्हणतो. अशी निद्रा समजावून सांगितली आहे. तेव्हा आपल्या लक्षात आलं पाहिजे की आपण जेव्हा जेव्हा निद्रेमध्ये जातो तेव्हा नेमकं काय घडतं याचं हे वर्णन आहे. तेव्हा आता गार्ग्याचा जो प्रश्नाचा उत्तर त्यांनी दिलेलं आहे त्याचा पुढचा जो प्रश्न आहे ते पुढील 2 मंत्रामध्ये त्यांनी दिलेलं आहे की हे सर्व जे इंद्रिय आहेत हे सर्व मनामध्ये विलीन होतात आणि मन बुद्धी चित्त अहंकार हे जीवात्म्यामध्ये विलीन होतं आणि जीवात्मा हा निष्क्रिय होतो. आता जागृत कोण असतात हा प्रश्न आहे बरं का. म्हणजे झोपतं कोण हे आपल्याला कळालं. झोपतो तो जीवात्मा, झोपतात ते इंद्रिय, झोपतात ते मन बुद्धी चित्त अहंकार आणि त्याच्या अधिष्ठानात असलेल्या सर्व देवदेवता या त्या जीवात्म्याबरोबर निद्रेमध्ये जातात. हा पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं. आता या पुढचा जो प्रश्न आहे तो असा आहे की मग त्यावेळेस जागृत कोण असतं हा फारच महत्वाचा प्रश्न आहे की जागृत कोण असतं हे जर आपल्याला कळालं तर कमीत कमी आपण त्याच्या भरोशावर निद्रेमध्ये शांतपणे जाऊ शकतो. पुष्कळदा लोकांना निद्रेमध्ये जाताना बातम्या आलेल्या असतात की झोपेतच मृत्यू झाला, झोपेतच हार्ट अटॅक आला. तेव्हा झोपेमध्ये जाताना काही काही लोकांना अशी भीती वाटते की आपलं झोपेत तर काही होणार नाही ना उलट सुलट. तर त्यांनी हे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तरामध्ये त्याने निर्धास्त राहायला हरकत नाही. कारण त्याच्यावर जर तो अवलंबून राहिला तर तो निर्धास्तपणे निद्रेमध्ये जाऊ शकेल. अन्यथा झोप सुद्धा चाळवल्यासारखी होते. पुष्कळ वेळेला स्वप्नही विचित्र पडायला लागतात. तेव्हा आता आपण ह्या तिसऱ्या मंत्रामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की कोण जागृत असतो ह्या प्रश्नाचं उत्तर महर्षी पिपलाद हे देत आहेत. तेव्हा ह्या शरीर रूप नगरामध्ये 5 प्राणरूप अग्नीच जागृत राहत असून हे प्रसिद्ध अपान गार्हपत्य अग्नी आहेत. तसेच व्यान अन्वाहार्य पचन नामक अग्नी म्हणजे त्याला दक्षिणाग्नी असं म्हटलेलं आहे तो जागृत असतो. गार्हपत्य अग्नीपासून जो उठून घेऊन जात असतो तो आहावनीय अग्नी हा प्रणयन म्हणजे उठवून घेऊन जाण्याच्या कारणाने तो प्राणरूप आहे. म्हणजे इथे 5 प्राण जागे असतात आणि 5 प्राणाच्या बरोबर 5 प्रकारचे अग्नी जागृत असतात. त्यात मुख्य त्यांनी 2 अग्नीचं इथे वर्णन केलंय की अपान हा गार्हपत्य अग्नीच्या रूपात असतो
आणि अन्वाहार्य हा पचन नामक पचन कार्य करण्याकरता हा दक्षिणाग्नी याला म्हटलंय तो जागृत असतो. असा हा गार्हपत्य अग्नीपासून जो उठून जात असतो तो आहावनी अग्नी प्रणयन म्हणजे उठवून घेऊन जाण्याच्या कारणाने तो प्राणरूप आहे. म्हणजे आता हे पंचप्राण प्राण अपान व्यान उदान समान आपण त्याचं मागच्या वेळेस विस्ताराने आपण प्राणतत्वाचे जे 5 प्राण आहेत आणि त्यांचं जे कार्य आहे त्या कार्याबद्दल मागच्या आपण रविवारी उपसंहारामध्ये पाहिलं. तेच 5 प्राण जे आहेत तिथे पुन्हा एकदा संदर्भ आला की ज्यावेळेस मनुष्य निद्रेमध्ये जातो त्याचा जीवात्मा हा निद्रेमध्ये जातो त्यावेळेस त्याचे पंचप्राण मात्र अखंड जागृत असतात. म्हणजे मनुष्याचे प्राण. आता प्राण हा जो विषय आहे ना हा खूप विस्ताराने आहे पण इथे जो संदर्भ आपण जेवढा आहे तितका आपण त्याचा विचार करू की 5 प्राण जे आहेत हे स्थूल आणि सूक्ष्म देहामध्ये आहेत. स्थूल देहामध्ये पंचप्राण कसा आलेला आहे तर तो श्वास म्हणजे वायू रूपात आलेला आहे. स्थूल देह जो आहे तो पंचमहाभूताचा आहे. म्हणजे आकाश वायू अग्नी जल आणि पृथ्वी असे 5 महाभूतापासून हा अन्नमय कोश हा स्थूल देह हा याच्यामध्ये निर्माण झालेला असतो. तर ह्या स्थूल देहामध्ये हे पंचप्राण जे आहेत हे कार्य करत असतात. तर ते कसे कार्य करतात तर ते श्वास प्रश्वास हा त्याचा महत्वाचा भाग आहे. म्हणजे आपण पाहतो की जागृत असताना सुद्धा श्वास आपल्या कळत किंवा नकळत हा चालूच असतो. आणि निद्रा गंभीर निद्रेमध्ये अगदी घोर निद्रेमध्ये तुम्ही ज्यावेळेस जाता आणि ज्यावेळेस तुमचा जीवात्मा सुद्धा निष्क्रिय झालेला असतो जीव निष्क्रिय झालेला आहे पण प्राण मात्र अत्यंत कार्यरत आहे. हे तुम्हाला जीव म्हणजे काय आणि प्राण म्हणजे काय हे 2 शब्द इथे स्पष्टपणे समजणं आवश्यक आहे. म्हणजे डॉक्टर इलाज करतात आणि डॉक्टर इलाज करतात जीव वाचला असं म्हणतात आणि काही लोक म्हणतात प्राण वाचला. पण त्यांना जीव म्हणजे काय हेही कळत नाही आणि प्राण म्हणजे काय हेही कळत नाही. तरी त्या रुग्णाचे नातेवाईक आणि ते डॉक्टर स्वतः आणि म्हणतात की त्याचे प्राण वाचले बरं का त्यांचा जीव गेला नाही बरं का असं ते सांगतात. परंतु नेमका जीव म्हणजे काय आणि नेमकं प्राण म्हणजे काय त्याचं उत्तर इथे दिलेलं आहे. नेमका जो जीव म्हणजे जीवात्मा जो आहे तो निद्रेमध्ये निष्क्रिय असतो तो जीवात्मा. आणि जो जागृत अवस्था आणि स्वप्नावस्था आणि सुषुप्त म्हणजे निद्रा अवस्था या तिन्ही अवस्थेमध्ये जो कार्यरत आहे तो प्राण. म्हणून प्राणाची ओळख कशी करायची तर श्वास आणि प्रश्वास आपल्या नासिकेतून श्वास प्रश्वास अखंड चालू आहे. तो श्वास प्रश्वास म्हणजेच प्राणाचं स्थूल रूप आहे. म्हणून श्वासावरचं नियंत्रण ठेवून प्राणायाम केला जातो कारण प्राण जो आहे या श्वासामध्ये बसलेला आहे. म्हणून तो प्राण जो आहे तो जागृतपणेही कार्यरत असतो तो स्वप्नावस्थेतही कार्यरत असतो आणि तो निद्रा अवस्थेतही कार्यरत असतो. ही ओळख आहे प्राणाची. आणि जीवात्म्याची काय ओळख आहे की जेव्हा तो जागृत झाला तो संवेदनेमध्ये आला जेव्हा त्याला जाणीव यायला लागली तेव्हा तो मी करता मी भोगता मी ज्ञाता मी धरता अशा प्रकारचं मीला लावून असलेले कर्तृत्व भाव जे आहेत ते जीवात्म्याच्या संदर्भात आहेत. म्हणून जीवात्म्याला जर ओळखायचं असेल तर त्याच्या क्रियेने ओळखायचं आणि प्राणाला जर ओळखायचं असेल ते तिन्ही अवस्थेमध्ये ते अत्यंत कार्यरत असतात आणि ते विभिन्न अग्नीमध्ये असतात. हे पंचप्राण जे आहेत ते 5 रूपाच्या अग्नीमध्ये असतात असं सांगितलंय. कारण निद्रेमध्ये विशेषतः अपान वायू जो गार्हपत्य अग्नीमध्ये आहे आणि जो अन्वाहार्य नामक अग्नी जो व्यान प्राणामध्ये असतो त्या व्यानामध्ये दक्षिणाग्नी म्हणजे ज्याच्यापासून अन्नाचं पचन होतं. हे पचनक्रिया ही सर्वार्थाने उत्तम पद्धतीने निद्रेमध्येच होते. उत्तम निद्रा लागली तर उत्तम अन्न पचन होतं. रात्रभर जर जागरण झालं तर अन्नाचं पचन उत्तम होत नाही. म्हणजे त्या अन्नाचं पचन करणारा जो चयापचय होणारा असा जो काही अग्नी आहे तो अग्नी जो आहे त्याला दक्षिणाग्नी म्हटलंय.
आणि तो जो अग्नी म्हणजे तो प्राण जो आहे तो निद्रेमध्ये अत्यंत कार्यरत आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून निद्रेमध्ये हे अन्नपचन होतं. म्हणून जागृत अवस्था असो, स्वप्नावस्था असो किंवा निद्रा अवस्था असो, तीनही अवस्थेमध्ये जो जागृत आहे, जो कार्यरत आहे, त्याला प्राण असं म्हटलेलं आहे. आणि जो जागृत अवस्थेमध्ये मी असा जो शब्दप्रयोग स्वतः करता करतो की मी आहे, मी शहाणा आहे, मी इंजिनियर आहे, मी डॉक्टर आहे आणि मी करणारा आहे, मी धारणारा आहे, मी ज्ञानी आहे आणि मी सर्व कार्य करणारा आहे, असा त्याच्यामध्ये जो कर्तृत्व भाव आहे, भोक्तृत्व भाव आहे, ज्ञातृत्व भाव आहे आणि शरीराला धारण करण्याचा धातृत्व भाव आहे, असे चार भाव असणारा, चार प्रकारचे कर्तृत्व असणारा आणि जो जाणीवेमध्ये कार्य करणारा, जो जागृत अवस्थेमध्ये क्रिया करणारा असा जो आहे तो जीवात्मा आहे. आणि तो निद्रेमध्ये निद्रिस्त झालेला असतो आणि प्राण हा तिन्ही अवस्थेमध्ये कार्यरत असतो, असं आपण या तिसऱ्या मंत्राच्या माध्यमातून आपल्याला कळालं. आणि दोन प्रश्नाचे उत्तर मिळाले की झोपलेला कोण असतो आणि तो झोपलेला असताना जागृत कोण असतो, असे हे दोन्ही प्रश्नाचे उत्तर मिळाले आहेत. पुढे या संदर्भामध्ये चौथा मंत्र असा म्हणतो की जो ऊर्ध्व श्वास आहे आणि जो अधश्वास आहे, हे दोनही असे माना की अग्निहोत्राच्या दोन आहुतीच आहेत. ह्यांची जो समभावाने सर्व दिशेने पोहोच करतो त्याला समान प्राण असं म्हणतात. म्हणजे ऊर्ध्वश्वास आणि अधश्वास म्हणजे श्वास आणि उश्वास ह्या दोन गोष्टी म्हणजे एक प्रकारे अग्निहोत्रामध्ये केलेल्या ह्या दोन आहुती आहेत. श्वास मध्ये घेणे, श्वास बाहेर काढणे, ह्या दोन गोष्टी ज्या होतात या अग्निहोत्रामध्ये ज्या आहुती टाकतात त्याप्रमाणे त्या होतात. आणि या दोन्हीमध्ये ज्यावेळेस समस्थिती येते आणि समभावाने ज्यावेळेस त्याच्याकडे पाहण्याची क्षमता ज्या प्राणामुळे मिळते, तो प्राण हा समान प्राण आहे. त्याला समान असं संबोधन केलेलं आहे, कारण त्या समान प्राणामुळे सबंध शरीरामध्ये तो जो आपण श्वास घेतलेला असतो ना, त्या श्वासातून असलेला जो ऑक्सिजन असतो तो तेच प्राणतत्व आहे. आणि ते प्राणतत्व त्या रक्ताच्या पूर्ण अभिसरणामध्ये तो प्राण जो आहे तो कार्य करत असतो. म्हणून ब्लड मधला ऑक्सिजन लेवल चेक करतात ज्यावेळेस पेशंट सिरियस असतो ना, त्यावेळेस ऑक्सिजन लेवल किती असं म्हणतात, तर तो शरीरामधल्या ज्या सर्व शरीरातल्या सर्व भागामध्ये वाहणारा जे रक्त आहे त्या रक्तामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे, म्हणून ऑक्सिजनचं त्याचं लेवल किती आहे हे पाहतात. तर ते लेवल सर्वत्र समान करण्याचं जे कार्य करतो त्याला समान प्राण असं संबोधन करतात. आणि तो समान प्राणच ह्या श्वास आणि उश्वास या दोघांचं हवन करणारा ऋत्विक आहे. त्याला ऋत्विक शब्द वापरलाय. ऋत्विक म्हणजे जो यज्ञ करतो, यज्ञामध्ये जो हवन करतो त्याला ऋत्विक असं म्हटलेलं आहे. तेव्हा हा जो समान प्राण आहे ना तो नियंत्रण करतो श्वास आणि उश्वासावर आणि म्हणून त्याला ऋत्विक असं संबोधन केलंय. आणि पुढे उदानच ह्या मनरूपी यजमानास प्रतिदिन निद्रेच्या समयी ब्रह्मलोकात पाठवत असतो, अर्थात ही हृदय गुहेमध्ये पाठवत असतो. आता पाचवा जो प्राण आहे समान आणि त्याच्यानंतर जो आहे तो उदान. आपण आधी तीन प्राणाबद्दल विचार केला, आपण प्राण, अपान आणि व्यान ह्याच्यावर आपण विचार केला. त्यामध्ये व्यान जो आहे तो अन्न पचनाकरता कारणीभूत आहे निद्रेमध्ये, आणि प्राण आणि अपान हा जो आहे अखंड चालू आहे, दिवस जागृत असो स्वप्नावस्था असो. चौथा जो प्राण समान आहे ते आता आपण पाहिलं की हा समान जो आहे तो त्या ऋत्विकाप्रमाणे ऊर्ध्वश्वास आणि अधश्वासामध्ये अग्निहोत्राचे ज्या आहुती देतात त्याप्रमाणे त्या आहुती देण्याचं काम हा समान प्राण करतो. आणि पाचवा जो प्राण उदान, या उदान प्राणामुळेच मनुष्य निद्रेमध्ये जातो, हे फार महत्वाचं आहे. किंवा जेव्हा माणसाचा मृत्यू होतो तेव्हा जीवात्म्याला ह्या देहातून घेऊन जाणारा जो प्राण आहे तो प्राण देखील उदानच आहे. तेव्हा उदान प्राण हा जो आहे हा मनुष्याला निद्रा अवस्थेत घेऊन जातो किंवा
तो मृत्यूच्या समयी ह्या देहातून तो परलोकात त्यांना घेऊन जातो. म्हणून उदान प्राणाला अतिशय महत्व आहे. तर तो उदान जो प्राण आहे तो मनरूपी यजमानास, म्हणजे मनाला तिथे यजमान मानलेलं आहे त्या यज्ञामधला, त्या यजमानास प्रतिदिनी निद्रेच्या समयी ब्रह्मलोकात घेऊन जात असतो. त्या मनाला म्हणजेच काय, मनाला म्हणत असताना जीवात्म्याला, हा त्याचा अर्थ आहे. मन बुद्धी चित्त अहंकारामध्ये तो जीवात्मा असतो. जीवात्म्याचं वसती स्थान सूक्ष्म देहामध्ये अंतःकरणात आहे आणि स्थूल देहामध्ये हृदय आकाशामध्ये आहे. तेव्हा त्या जीवात्म्याला आता त्या ब्रह्मलोकात घेऊन जातो. कुठे आहे ते ब्रह्मलोक, तर ते हृदय गुहेमध्ये आहे. अंगुष्ठ मात्र त्याचं अस्तित्व जे ब्रह्मतत्वाचं त्या हृदयामध्ये असतं. तर त्या हृदय गुहेमध्ये तो मनरूपी यजमानास म्हणजे जीवात्म्यास तो उदान प्राण हा त्या ब्रह्मगुहेमध्ये घेऊन जातो. म्हणजे गुहेला सुद्धा ब्रह्मगुहा म्हटलेलं आहे आणि त्या ठिकाणी असलेला जो लोक आहे तोही ब्रह्मलोक आहे. तेव्हा दररोज जीवात्म्याला उदान प्राण हे ब्रह्मगुहेमध्ये घेऊन जातो आणि ब्रह्मलोकामध्ये तिथे रात्रभर त्या ठिकाणी ठेवतो. म्हणून तर शांतता आहे. माणसं जे म्हणतात ना की छान झोप लागली आणि माझा शीण गेला बरं का, आता हे शीण गेल्याचं जे काही प्रकार जो आहे त्याच्यामध्ये निद्रेत काय रहस्य आहे की ज्या रहस्याने माणसाचा शीण जातो तर तो जीवात्मा आहे ना तो क्रियाशून्य होतो. ज्यावेळेस जीवात्मा क्रियाशून्य होतो की नाही त्यावेळेस शीण जातो. आता नेमकं काय अर्थ, अजून एकदा थोडं सखोल जाऊ आपण की जीवात्मा हा निष्क्रिय होतो म्हणजे काय होतं. म्हणजे त्याचा अर्थ असा की तो निरहंकारी होतो. अहंकार जोपर्यंत जागृत आहे तोपर्यंत जीवात्मा कार्य करतो, कारण तो अहंकारच हा जीवात्म्याचं कार्य आहे. जीवात्म्याचा कारण सूक्ष्म देहामध्ये आविष्कार अहंकारात आहे. जीवात्म्याचा स्थूल देहामध्ये आविष्कार देहभाव आहे. तेव्हा हा देहभाव स्थूल देहामध्ये आणि अहंभाव हा सूक्ष्म देहामध्ये जो असतो तो जीवात्म्याचाच असतो आणि तो जीवात्म्याचे सगळ्या इच्छा कारण देहामध्ये असतात. असे तिन्ही देहामध्ये तो जीवात्मा आपले प्रतिनिधी पाठवून कार्य करत असतो. तर त्या जीवात्म्याला असा तो जीवात्मा जो मी करता मी भोगता मी ज्ञाता असं म्हणणारा जो जीवात्मा आहे त्या जीवात्म्याला निरहंकारी करतो. आता निरहंकारी करतो म्हणजे काय होतं मला सांग. म्हणजे मी करता मी भोगता मी ज्ञाता हा भाव त्याचा शून्यवत करतो. असा भाव शून्यवत करणे म्हणजेच ब्रह्मलोकात जाणे. अशा रीतीने तो त्या हृदय गुफामध्ये जातो आणि त्याला ब्रह्मस्थिती प्राप्त होती. परंतु ती ब्रह्मस्थिती अज्ञानरूप असल्यामुळे ती तमोगुणात्मक ब्रह्मस्थिती आहे. म्हणून त्या ठिकाणी जोपर्यंत तो तुरीय अवस्थेत जात नाही तोपर्यंत ही ब्रह्मस्थिती ही तमोगुणात्मक ब्रह्मस्थिती आहे. पण ती ब्रह्मस्थिती असल्यामुळे क्षीण जातो. तो निरहंकारी झाल्यामुळे क्षीण जातो. त्या ठिकाणी जीवभाव संपल्यामुळे क्षीण जातो. त्या ठिकाणी देहभाव संपल्यामुळे तो क्षीण जातो आणि मनुष्य नकळतपणे म्हणतो की छान झोप लागली होती आणि माझा क्षीण गेला. अशा रीतीने ह्या निद्रेचं हे आपण विस्ताराने वर्णन पाहिलं. आता स्वप्नावस्थेचं आपण वर्णन पाहूया 5व्या मंत्रामध्ये की अवस्थेमध्ये जीवात्मा काय करतो की स्वतःच्याच विभूतीचा अनुभव घेत असतो. म्हणजे हा जीवात्मा आहे ना तो स्वतःमध्येच अनंत विभूती निर्माण करतो. आपण जे प्रसंग जीवात स्वप्नामध्ये पाहतो, काही प्रसंग असतात, काही वाहणारी नदी असते किंवा कुठेतरी आपण युद्ध पाहत असतो. युद्धामध्ये अनेक जे सैनिक लढत असतात. असे हे अनेक प्रकारच्या घटना आणि अनेक प्रकारच्या वस्तू आणि व्यक्ती हे आपण पाहत असतो. त्या सर्व वस्तू आणि त्या सर्व व्यक्ती त्या जीवात्म्याच्याच विभूती असतात आणि या जीवात्म्याच्या विभूती अनेक रूप धारण करून स्वप्नावस्थेमध्ये त्याला दिसायला लागतात आणि तोच त्याला पाहतो, तोच स्वतः बनतो आणि तोच त्याला पाहतो आणि पुन्हा पुन्हा ऐकलेल्या बाबीज तो पुन्हा पुन्हा या स्वप्नात ऐकत असतो. नाना देश आणि नाना दिशेमध्ये पुन्हा पुन्हा अनुभव घेतलेल्या विषयाचा तो पुन्हा पुन्हा स्वप्नात अनुभव घेत असतो. आणि एवढंच नाही तर न पाहिलेल्या गोष्टी आणि न श्रवण केलेल्या गोष्टी सुद्धा त्या ठिकाणी तो अनुभव घेत असतो. विद्यमान आणि अविद्यमान सर्वच घटनेस तो या स्वप्नात पाहत असतो.
आणि स्वतः सर्व काही बनून तो ह्या स्वप्नास पाहत असतो. असं हे स्वप्नाचं त्यांनी पहिल्यांदा रहस्य सांगितलंय. आणि पुढे असं म्हणतात की ते जे मन आहे ते जेव्हा तेजरूप उदान वायूने युक्त होतं त्या स्थितीमध्ये हा जीवात्मा रूप देवता हा स्वप्नात पाहत नाही. कारण ज्यावेळेस तो ब्रह्मस्थितीमध्ये जातो तेव्हा मात्र त्याला पूर्णपणे गाढ निद्रा लागते. तेव्हा मात्र तो या कुठल्याही गोष्टीला पाहत नाही. जीवात्मा रूप देवता स्वप्नात पाहत, जीवात्मा रूप जी देवता असते ती ह्या निद्रेमध्ये मात्र स्वप्नास पाहत नाही. आणि त्यावेळेस या मनुष्य शरीरामध्ये जीवात्म्यास या सुषुप्तीचा सुखाचा अनुभव मिळतो. तेव्हा पाचवा प्रश्न शेवटी तो विचारला होता असा की बरेच काही पक्षी संध्याकाळच्या वेळेस आपल्या निवासरूप वृक्षावर येतात, आराम करतात त्या, आणि नंतर त्या सर्वच्या सर्व पुन्हा एकदा तिथून सकाळी उठून जातात. त्या प्रकारे त्या वृक्षाचा ते पक्षी ज्याप्रमाणे आश्रय घेतात त्या प्रकारे हे सर्व इंद्रिय, हे अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, हा जीवात्मा, हा हे सर्वच्या सर्व आणि त्यांच्या अधिष्ठानामध्ये असलेल्या सर्व देवता हे त्या परब्रह्म परमेश्वराच्या आश्रयात असतात. म्हणजे आश्रय कशाचा घेतला हा प्रश्न आहे, तर त्याचं उत्तर दिलेलं आहे की हे सर्व काही त्या परब्रह्म परमेश्वराच्या आश्रयात असतात. असं हे उत्तर त्या ठिकाणी मिळालेलं आहे. तेव्हा पुढे पृथ्वी त्याची तन्मात्रा गंध, जल त्याची तन्मात्रा रस, तेज त्याची तन्मात्रा रूप, वायू त्याची तन्मात्रा स्पर्श, आकाश त्याची तन्मात्रा शब्द, नेत्र इंद्रिय आणि पाहण्यात येणाऱ्या सर्व वस्तू, घ्राणेंद्रिय वास घेण्यात येणारी वस्तू, रसना रसनेंद्रिय रस, त्वक इंद्रिय स्पर्शात येणारी वस्तू, दोन्ही हात आणि पकडात येणाऱ्या वस्तू, उपस्थानी इंद्रिय यांचा विषय पण, गुदा आणि इंद्रिय आणि त्याच्याबरोबर परित्याग योग्य वस्तू पण, दोनही चरण आणि गंतव्य स्थान पण, मन आणि मनात येणारी वस्तू, बुद्धी आणि त्यात जाणारी वस्तू, अहंकार आणि त्याचे विकार, चित्त आणि चिंतनामध्ये येणारी वस्तू, प्रभाव आणि त्याचा विषय पण, आणि प्राण आणि प्राणाच्या द्वारे धारण केलेले जाणारे पदार्थ, हे सर्वच्या सर्व ही एवढी मोठी जी यादी आहे ती परमेश्वराच्या आश्रयाला असते हे सांगितलंय. आश्रय या तत्वाचं इथे वर्णन करून हे सर्वच्या सर्व परमात्म्याच्या आश्रयात असतात. तेव्हा हा जो काही पाहणारा, स्पर्श करणारा, ऐकणारा, वास घेणारा, स्वाद घेणारा, मनन करणारा, जाणणारा, कर्म करणारा विज्ञान स्वरूप पुरुष म्हणजे तो जीवात्मा आहे. तो देखील या अविनाशी परमात्म्यामध्ये यथायोग्यपणे स्थित असतो. तोही परमात्म्याचा आश्रय घेतो. तेव्हा निश्चितच जो कोणीही छायारहित, शरीररहित, लाल पिवळा आदी रंगाच्या रहित विशुद्ध अविनाशी अशा त्या परमात्म्यास जाणत असतो तो परमाक्षर परमात्म्यास प्राप्त होत असतो, ह्यात संशय नाही. ज्यामध्ये हे समस्त प्राण, पंचमाभूत, संपूर्ण इंद्रिय, अंतःकरण हे परमात्म्यात जो कोणी जाणतो त्याच्यात सर्वत्र तो परमात्मा आहे असा जो जाणणारा सर्वज्ञ आहे त्या सर्वरूप परमेश्वरामध्ये तो प्रवेश घेऊन तो परमेश्वर स्वरूप होतो. असं या चतुर्थ प्रश्नाचं संपूर्ण उत्तर दिलेलं आहे. त्यानंतर पंचम प्रश्न, त्यानंतर त्या ख्यातनामी महर्षी पिपलदास आणि त्याचा जो शिष्य शिबीपुत्र हे सत्यकामाने असा प्रश्न विचारला की हे भगवान, मनुष्यामध्ये जो कोणीही मृत्यूपर्यंत त्या ओंकाराचे ध्यान करत असतो तो त्या उपासनेच्या बळाने कोणत्या लोकात निसंदेह जात असतो. तेव्हा या प्रश्नाचं उत्तर पिपलादाने दिलं आहे की इथे ओंकार साधनेचा हा विषय या पाचव्या प्रश्नामध्ये आहे की तो जो ओंकार आहे तोच परब्रह्म आणि अपरब्रह्म हे दोन्हीमध्ये तोच ओंकार आहे. पर आणि अपर ह्या दोन्ही ठिकाणी तो एक तो ओंकार आहे. आणि ह्या कारणाने त्याचं ज्ञान बाळगणारा मनुष्य ह्या एकाच प्रणव ओंकाराच्या चिंतनामध्ये अपर आणि पर या दोन्ही ब्रह्मतत्वामध्ये कोणत्याही एकाच श्रद्धेचे तो अनुसरण करतो. आणि तो उपासक जर एकमात्राने युक्त ओंकाराचे यथायोग्य जर ध्यान करत असेल तर तो या उपासनेच्या मार्गाने आपल्या ध्येयाने प्रेरित होऊन शीघ्रातिशीघ्र पुन्हा एकदा पृथ्वीवर मनुष्य देह धारण करून
तो ऋग्वेदाच्या रुचाने मनुष्य शरीर प्राप्त करत असतो। तेथे तो उपासक तप, ब्रह्मचर्य आणि श्रद्धा याच्याने संपन्न होतो आणि त्या महिमेचा त्याला अनुभव येतो जेव्हा तो एकमात्रेची उपासना करतो। पुढे जेव्हा तो दोन मात्रेची उपासना करतो त्या त्या उत्तम ध्यानाने त्याला त्याच्या मनोमय चंद्रलोकाची प्राप्ती होत असते आणि तो यजुर्वेदाच्या मंत्राद्वारे अंतरिक्षामध्ये स्थित असणाऱ्या चंद्रलोकाच्याही वरी या स्वर्गलोकामध्ये तो जातो आणि चंद्रलोकामध्ये देखील जे ऐश्वर्य आहे त्याचाही तो अनुभव घेतो आणि परत तो पुन्हा या भूलोकात येतो। परंतु आता हा तीनही मात्रेचा जो ओंकार आहे त्या ओंकार अक्षराद्वारे ह्या परमपुरुषाचे जो निरंतर तीन मात्रा सहित ध्यान करतो तो मात्र तेजोमय सूर्यलोकात जात असतो आणि ज्या प्रकारे सर्प त्याच्या कातेपासून वेगळा होऊन जातो ठीक त्याच प्रकारे तो आपल्या सर्व पापापासून मुक्त होऊन जातो आणि त्यानंतर सामवेदाच्या श्रुतीद्वारे तो अंतिम ब्रह्मलोकात जाऊन पोहोचतो। तेव्हा ह्या जीव समुदाय रूप या परतत्वापेक्षाही अत्यंत श्रेष्ठ अंतर्यामी परमपुरुषास साक्षात करून घेत असतो असे संदर्भात या पुढील दोन श्लोक आहेत की ओंकाराच्या ज्या तीन मात्रा अ उ म ही एक दुसऱ्या संयुक्त राहून प्रयुक्त केले गेलेले आहे त्या पृथक पृथक एक एक ध्येयाच्या चिंतनामध्ये यांचा प्रयोग केला जावा। दोन प्रकारानेच ते मृत्युयुक्त होतात, बाहेरून आणि मध्ये आणि त्या मधोमध क्रियेमध्ये पूर्णतः मात्राचा प्रयोग मात्र केल्यानंतर ते परमेश्वराला जाणतात आणि ते ज्ञानी विचलित होत नाहीत। एका मात्राच्या उपासनेने उपासक रुचाच्या द्वारे त्या मनुष्य लोकात पोहोचतो, दुसरे दोन मात्राच्या उपासनेने यजुश्रुतीद्वारा अंतरिक्षामध्ये चंद्रलोकापर्यंत पोहोचला जातो आणि पूर्ण रूपाने ओंकाराची उपासना करणारा सामश्रुतीद्वारा त्या ब्रह्मलोकात पोहोचला जातो। ज्यास ज्ञानी जन जाणत असतात, विवेकशील साधक केवळ ओंकार रूपावर अवलंबून राहून त्याच्याद्वारेच त्या परब्रह्म पुरुषोत्तमास प्राप्त करून घेत असतात। जो परमशांत, जरारहित, मृत्यूरहित, भयरहित असा तो सर्वश्रेष्ठ परमात्म्याशी ते एक रूप होतात। असा हा पाचवा प्रश्न झाला आणि त्यानंतर हा अंतिम प्रश्न जो आहे षष्टम प्रश्न या ठिकाणी पुन्हा एकदा प्रसिद्ध असलेल्या त्या पिप्पलाद भारद्वाज पुत्र सुकेशाने त्याला प्रश्न विचारलेला आहे की कौशलदेशीय राजकुमार हिरण्यनाभाने त्याच्या समीप जाऊन प्रश्न विचारला की की हे भरद्वाज, हे तुम्ही 16 कला असणाऱ्या पुरुषाला जाणता का? तेव्हा त्यावर मी म्हणालो की अशा पुरुषास मी जाणत नाही, जर मी त्या जाणत असतो तर मी तुला सांगितले नसते का? तो मनुष्य निश्चितच मुळासहित सर्वथा सुकलेला आणि नष्ट होतो जो असत्य बोलत असतो आणि त्या कारणानेच मी कधीही खोटं बोलत नाही। तो राजकुमार माझे उत्तर ऐकून शांतपणे निशब्द होऊन निघून गेला आणि त्यानंतर मात्र तो प्रश्न मला भेडसवायला लागला आणि म्हणून मी तुम्हाला आता तो प्रश्न विचारत आहे। म्हणून पिप्पलादांना त्यांनी हा प्रश्न विचारला की काय होता प्रश्न की ह्या मंत्रामध्ये त्या 16 कला असणाऱ्या पुरुषांचे संकेत मात्र रूपक केले गेलेले आहे। महर्षी पिप्पलाद म्हणतात की प्रिय सुकेशा, ज्या परमेश्वरापासून 16 कलांचा समुदाय संपूर्ण जगतरूप विराट शरीराची उत्पत्ती झाली तोच हा पुरुष आहे आणि त्यांना शोधण्यासाठी अन्य कोणत्याही ठिकाणी जाणे आवश्यक नाही, कारण तो तर आमच्या शरीरातच विराजमान आहे। भाव असा आहे की जेव्हा मनुष्याच्या हृदयामध्ये परमात्म्यास प्राप्त करण्यासाठी अतिशय उत्कट अशी अभिलाषा जागृत होऊन जाते तेव्हा तो परमात्मा तेथेच म्हणजे त्याच्या हृदयामध्येच प्राप्त होऊन जातो। त्यांनी असा विचार केला की शरीरातून कोणाच्या निघून जाण्याने मी देखील निघून गेल्यासारखे वाटते आणि कोणाच्या शरीरात राहिल्यामुळे मी देखील शरीरात राहू शकतो। असा विचार जेव्हा त्याला केला त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की सर्वप्रथम प्राणाची रचना त्या भगवंतानी केली, प्राणानंतर श्रद्धेस उत्पन्न केलं, क्रमशः आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी हे 5 महाभूते प्रगट केली, त्यानंतर मनबुद्धी, चित्त, अहंकार आणि दशेंद्रिय इत्यादीची उत्पत्ती झाली आणि त्यानंतर अन्न निर्माण केले, अन्नाचे वीर्य निर्माण झाले आणि त्यानंतर तप व नाना प्रकारचे मंत्र, नाना प्रकारचे कर्म आणि त्यांच्या फलस्वरूप भिन्न भिन्न लोकांची निर्मिती झाली व त्याच्यामध्ये नामाची रचना झाली।
प्रलयाचा दृष्टांत अशा प्रकारे ज्याप्रमाणे नद्या समुद्रामध्ये अनेक दिशेतून येऊन मिळतात आणि त्यानंतर समुद्रास ते प्राप्त झाल्यावर त्यातच ते विलीन होऊन जातात, त्या नदीचे नामरूप हे नष्ट होऊन जाते आणि पुन्हा समुद्र या एकाच नावाने त्यांचे संबोधन होत असते. त्याच प्रकारे सर्व दिशेने पूर्णतया पाहणाऱ्या त्या परमेश्वरास तो वर दाखवलेल्या 16 कला आणि त्याचे परमाधार परमगती असा तो पुरुष आहे. तेव्हा प्रलय कालामध्ये परमपुरुष परमात्म्यास प्राप्त करून त्याच्यातच विलीन होऊन जात असतो. त्या सर्वांचे वेगवेगळे नाम आणि रूप नष्ट होऊन जाते आणि त्यानंतर पुरुष त्या एकाच नामाने बोलविला जातो आणि तोच कालरहित अमर परमात्मा असतो. याविषयी आपण पुढील श्लोक पाहूया की रथ चक्राच्या नाभीच्या आधारावर ज्या प्रकारे अरी स्थित होत असतात, त्याच प्रकारे ज्याच्यामध्ये वर दाखविलेली सर्व कला या सर्वता स्थित होऊन जातात. त्या जाणणे योग्य असून सर्वांचा आधारभूत परमपुरुष परमेश्वरात जाणलं पाहिजे आणि त्या जाणण्यानेच हे शिष्यगण तुम्हा लोकांस मृत्यूचं दुःख उरणार नाही एवढा उपदेश केल्यावर महर्षी पिपलादाने परम भाग्यवान सुकेशा आदी 6 ऋषी संबोधन केले. आता या ठिकाणी ज्या 16 कला सांगितल्या त्या मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितल्या की ते पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय, मनबुद्धी आणि चित्त आणि त्याच्यानंतर जीवात्मा आणि परमात्मा या सगळ्या गोष्टी त्या परमेश्वरामध्ये आहेत आणि त्या गोष्टी आपल्यामध्ये आहेत. या 16 गोष्टींनाच 16 कला असं म्हटलं आहे. आणि असा उपदेश पूर्ण केल्यावर महर्षी पिपलादांनी पिपलाद महर्षींनी परम भाग्यवान सुकेशा आणि इतर 6 ऋषी संबोधन करीत म्हटलं की ऋषीगण हो, या परब्रह्म परमेश्वराविषयी मी एवढेच जाणतो आणि त्याच्या पलीकडे म्हणजे ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ असं काहीही नाही हे निश्चितपणे मी सांगतो. मी तुम्हा लोकांस त्या विषयाबद्दल जे काही सांगायचे होते ते मी आता सर्वही सांगितले आहे. आणि त्यानंतर 6 ऋषींनी पिपलादांची पूजा केली व म्हणाले, आपण तर आमचे पिता आहात, ज्यांनी आम्हा लोकांस अविद्येच्या दुसऱ्या काठावर नेऊन ठेवले. आपणास म्हणजे परमऋषीस आमचा नमस्कार असो, परमऋषीस आमचा नमस्कार असो, परमऋषीस आमचा नमस्कार असो असा षष्टम प्रश्न संबून येथे अथर्ववेदीय प्रश्न उपनिषदाचा उपसंहार समाप्त झाला आणि प्रश्न उपनिषद येथे संपन्न झालेले आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.